मान्यवरांकडे नाणं सुपूर्द करतोय तत्पूर्वी नाण्याची ओळख जरूर आहे। एका बाजूला अध्यक्ष आपण पाहतोय संजयभाई म्हात्रे यांचा फोटो आणि एका बाजूला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ। अध्यक्षाचा कॉल आहे जय बजरंग कारिवली संघाचा आणि यावेळेस मात्र ग्रामीण 40+ आलेला आहे। तर तर नाणेफेक जिंकलेले आहे चेरोबा कोण संघाने जास्त माध्यमातून आपण पाहतोय। सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळते। प्रत्येक चेंडू गणित जर आपण पाहिलं तर विविधता पाहायला मिळते आणि त्याच गोष्टीनुसार जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय। धावसंख्या धावफलकावरती स्थिरावले 4 या अंकावरती आपण पाहतोय। यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सीमा पार होईल मिळतील धावा 4 देखणा चौकार। भरपूर उशिरानंतर चौकार आलाय। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धावा झालेल्या आहेत 8 1/8 अशी परिस्थिती आहे कारिवली टीम संघाची। खेळपट्टीवर संजय आणि नीलम तुम्हाला पाहायला मिळत आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण, मेगा फायनल देखील खेळवायचं बाकी आहे। एकत्र जमू नका आपण। फार मोठा दिवस आनंदाचा दिवस आहे। क्रिकेट महोत्सव आपण पाहतोय, चाचणी स्पर्धा। तमाम भिवंडीकर्स यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत आणि ते जमलेले माझे सर्व क्रिकेट रसिक मॅचचा आनंद घेण्याकरिता उपस्थित आहेत। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित पाहुणे देखील मॅचचा आनंद घेत आहेत। आज रविवार सुट्टीचा दिवस आहे। प्रत्येक जण एन्जॉयमेंट करताना चाचणी स्पर्धा 2025 या कार्यक्रमाला गणेश भोईर षटक क्रमांक 2 घेऊन आलेले आहेत रोहन पाटील। गोलंदाज गणेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय राईट आर्म वरती विकेटचा मारा पुढचा चेंडू हाताळण्याकरता। यावेळेस मात्र यष्टी रक्षकाच्या हातून चूक करताना आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू गली रिजन मधून ट्रॅव्हल होईल, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही, रोखून धरलंय। नीलम नाईक यांना आपण पाहतोय बॅटिंग स्थान वरती एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या अंकावरती 9 रन्स ऑन द बोर्ड। एक सिंगल धाव आली आहे। धावांचा संघर्ष करावा लागेल, मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे। टार्गेट 50+ असणं फार महत्वाचं आहे। एका धावेची मदत निश्चितप्रमाणे मिळेल, जीवनदान मिळालंय नीलम नाईक यांना। पुढचा चेंडू राईट आर्मवरती विकेट। यावेळेस मात्र पुढे सरसावत अखेरच्या क्षणी चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यस्नोवेटची भूमिका आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सुरक्षितरित्या पोहोचताना खरं तर चेंडूची फेक जेव्हा झाली तेव्हा मात्र अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला। असं वाटते की विकेट टाकायचं होतं, मात्र नीलम नाईकला माहिती आहे बॅटवर चेंडू आलाय, एक चौकार मी माझ्या संघासाठी खेचलाय, जर मी थांबलो तर अजूनही धावा बनतील, म्हणूनच पुन्हा एकदा पॉकिंग क्रीज मध्ये पोहोचले होते। सेल्फ कॉन्फिडन्स। यावेळेस मात्र पुढे सरसावत निघून चाललाय चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, चेंडूला चांगल्या रीतीने अडवण्याचा प्रयत्न तर झालाय, पण बघूया पंचांचा काय इशारा येतोय। तर मागणी केलेली आहे रिव्ह्यूची, तपासलं जाणार आहे। इथून मात्र जर आपण पाहिलं तर नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे। चौकार आहे की षटकार आहे की चेंडू सेफ अडवलाय हे पाहायचं पंचांना, काय हरकत नाही, चेक केला जातोय। जबरदस्त लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून दाखवला जात आहे। अतिशय जबरदस्त प्रयत्न राहिले होते तिथे, स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे।
खूप चांगला प्रयत्न तिथे राहिला होता. आता काय निर्णय घेतात पाहूया आपण. नक्कीच डिसिजन जो आहे बॅट्समॅन प्लेअर मध्ये जात आहे. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. 2 धावा. तर अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि निश्चितप्रमाणे जर पाहिलं तर तब्बल इथून मात्र 4 धावांचा बचाव केलाय आपल्या संघाकरिता. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. इट्स फ्लॅट सिक्सर. मागच्या प्लेसमॅन मागे थोडीशी पॉवर कमी पडली, मात्र आता जनरेट दाखवला आणि 12 व्होल्टेज हा षटकार पाहायला मिळाला. अगदीच संदेश मी सांगितलं होतं की सेल्फ कॉन्फिडन्स किती महत्वाचा आहे आणि तोच इथून मात्र दाखवलेला आहे नीलम नाईक यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 6 धावांच्या मदतीनं 19 या अंकावर. नक्कीच कॉम्पिटंट हाय असणं फार महत्वाचं मोठ्या मॅच मध्ये. जर अजून एक आला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि हा चेंडू उडवलाय. प्रशांत चेंडू खाली आहे. ओव्हर द कॅच. जबरदस्त झेल पकडली प्रशांत म्हात्रेने. मात्र सरांनी तर प्राइस लावला होता, मात्र थोडीशी ताकद कुठेतरी कमी पडली नीलम नाईक यांच्या या स्ट्रोक मागे. अगदीच ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय दर्जेदार झेल कॅच ऑफ द डे असं म्हणायला हरकत नाही आहे. दर्जेदार झेल आपण पाहतोय आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली आहे फलकावरती. 19 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे आणि पाणी देखील लगेच त्याच्या मागे चंदन आलाय. चंदनने मागच्या मॅच मध्ये लागोपाठचे 3 षटकार लगवले होते. परेश महाजन गोलंदाजी करण्यासाठी. नेहमी परेश स्लॉगो टाकत असतात, मात्र यावेळेस 3ऱ्या षटकांकरिता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 19 धावा. सेफ टार्गेट नाही आहे अजूनही 2 षटकाच्या समाप्तीवर. मोठे संघ खेळतायत तर मग तुम्हाला 40+ धावा बनवणं फार महत्वाचं आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज परेश महाजन यांनी मागील सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळली होती आणि 3 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. पण आता मात्र सत्व परीक्षा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर थोडीशी दुखापत होते की काय फलंदाज संजय यांना, पण निश्चितच दुखापत गंभीर नसावी हीच अपेक्षा. एका धावेच्या मदतीने धावफलक 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट उतार वयातील क्रिकेट जरूर आपण पाहतोय, पण इट्स अ लिजेंड क्रिकेट. अनुभव संपन्नता सर्व काही गोष्टी या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटचा दर्जा हा कसा टिकवला पाहिजे याचं सुद्धा एक उत्तम उदाहरण या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे कारिवली टीमवर, मात्र आता संधी आली आहे. पुन्हा एकदा झेल सुटली गेली आहे.
प्रयत्न केले तर मात्र झेल होणं फार महत्वाचं असतो. मात्र महत्वाच्या मॅच मध्ये अशा झेल पकडणं देखील फार महत्वाचं आहे रोहन. खास करून आपण उल्लेख केला होता की संदीप यांच्या हातून झेल मात्र सहसा सुटत नाहीत, पण प्रयत्न चांगले आहेत. खरं तर सोपा झेल नव्हता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती, आपण पाहतोय 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 2. यावेळेस मात्र आखो टप्प्याचा मारा, चेंडूला हुक केलंय आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार. मिळाला. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जरूर निघून गेलाय, एकच धाव मिळेल. विशेष जर आपण पाहिलं तर धावा सुरू राहिलेल्या आहेत संदेश, चेंडू मात्र निर्धाव जात नाहीयेत. एक जमेची बाजू आपण पाहतोय. नक्कीच एक मोठा फटका मारण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली आहे संजय यांना आतापर्यंत. चौकार आला होता, एक सिंगल धाव आली आहे. मात्र स्विच हिट खेळण्याचा जो प्रयत्न केला ना, कुठेतरी विचारपूर्वक आहे डगआउट मध्ये. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू, उंची जास्त गाठली, लांबी मात्र गाठण्याकरता रोख लावलाय, लगाम लावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तत्पूर्वी एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2. नक्कीच चंदन अजूनही शो नाहीये, का चेंडू बाहेर गेला नाहीये. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 धावा 28. खूप चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत. परेश महाजन अनुभव लावताना गोलंदाजीमध्ये. एक चौकार आलाय, मात्र सिंगल डबल देखील खर्च केलेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चंदन नाईक पुन्हा एकदा प्रयत्न करत आहेत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आता मात्र त्यांच्यावरती बंधन आणलं गेलंय. धावसंख्या स्थिरावली फलकावरती. निर्धाव चेंडू मात्र खूप उशिराने आलाय आणि धावा आहेत फलकावरती 28 धावा. रोहन, शेवटचे 6 चेंडूचा खेळ आहे. जर फायनलचा रस्ता गाठायचा असेल ना, तर मग कारिवली टीम संघाला शूट आउट, प्रत्येकी चेंडूला सीमेच्या बाहेर मारावा लागेल. आता समोरचा संघ स्ट्रॉंग आहे. कोणगावच्या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अगदी बरोबर, कारण की जर चिरोबा कोण संघाचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूकडे पाहिलं तर अनुभव संपन्नता आहे आणि त्याच रीतीने जर आपण पाहिलं तर सर्व खेळाडू खेळ करतायत. सांघिक जी कामगिरी महत्त्वाची आहे ती कामगिरी दाखवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 28 धावा. दिनेश केणी गोलंदाज तयार. अंतिम षटक हाताळलं जाईल. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवला गेला, निघून जाईल चेंडू कव्हरच्या क्षेत्रामधून सीमा पार. 1-2 का 4. मिळतील धावा 4. चौकार. फ्लॉगरला नेहमी हाणामारीच्या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळत आहेत आणि रोहन पहिला चौकार आलाय. मात्र तिथे थोडस प्रयत्न करायला पाहिजे होतं. हा चेंडू आतमध्ये थांबला असता. प्रयत्न कुठेतरी कमी पडले. अगदी बरोबर. 32 धावा फलकावरती आहेत आणि स्लॉग ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं अंतिम षटकामध्ये जेवढ्या धावा आपण पाहतोय तेवढ्या धावाचा जर विचार केला तर येणाऱ्या वेळेमध्ये तेवढ्या धावा करायच्या आहेत. ते आव्हान मात्र कुठेतरी रोखण्याकरता क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा तितकीच महत्त्वाची. यावेळेस मात्र चेंडू लागून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली आहे उत्कृष्ट पद्धतीने आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय की काय हे तपासण्याकरता तिसऱ्या पंचांची मागणी इथून मात्र करण्यात आलेली आहे.
पाहूया तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत. मात्र प्रशांत मात्रे शो आहे की रनआउट आहे. मात्र अंपायर याने रेफर केला आहे तिसऱ्या पंचांना. नक्कीच फलंदाच्या हृदयाचे डोके वाढत असतील. नक्कीच प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून हा रिप्ले दाखवला जात आहे. आमचे तिसरे पंच बघतायत. जो काय डिसिजन असेल तो ऑन फील्ड मध्ये आम्ही पोहोचवण्याचं काम करू. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून दाखवला जात आहे. डिसिजन पेंडिंग. अगदीच बरोबर. आपण नेहमीच म्हणत असतो ऑल इन वन अँड ऑल फॉर वन, वन अँड ओनली वन, प्रिन्स मूवीज. नक्कीच दूध का दूध पाणी का पाणी करण्याची क्षमता ठेवलेला हा लाईव्ह टेलिकास्ट आहे. काय निर्णय आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोचू. नक्कीच नक्कीच दुसऱ्या अँगलने बघला जातोय. पाहूया तिसरं पंच काय निर्णय देत आहेत. व्हेरी गुड फ्रेम अँड व्हेरी गुड लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. भरपूर उशीर घेतला जात आहे आणि नक्की काय घडलंय. सॉफ्ट सिग्नल आउट. तिसऱ्या पंचाने आउट घोषित केलेला आहे फलंदाजाला. बॅटरला आता परतीचा प्रवास करावा लागेल डगआउटमध्ये. मोठा विकेट संजय बॅक टू डगआउट. बडी मछली जाल में बसती भी रोहन. विकेट. अगदी बरोबर. कारण की जर आपण पाहिलं तर बॅट जी आहे ते ग्राउंडेड होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अगदी थोडासा कुठेतरी उशीर झाला आणि तोच फटका इथून मात्र जे बजरंग कारिवली संघाला आपण पाहतोय मिळालेला पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 33 धावा फलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडू हाताळायचे आहेत. आणि निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर फलंदाज चंदन याच्यावरती बंधन लावणं हे मात्र तितकंसं सोपं नसणार आहे. पण नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे आणि नवीन फलंदाज आलाय कुंदन. नवीन फलंदाज कुंदन यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती चंदन आहे. लेट कुंदनला पाहता आपण मैदानामध्ये. एक चांगला स्फोटक फलंदाज आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या चारी बाजूने जगदीश म्हात्रे पाहणी करताना. शेवटचा अंतिम 16 आहे. यानंतर फायनल मॅच होईल. यावेळेस मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव जोडली जाईल. नक्कीच आज खास करून भाई नाईक याची भरपूर परीक्षा घेतली आहे. वारंवार चेंडू त्यांच्याकडे जात आहेत आणि त्यांनी खूप चांगली फिल्डिंग देखील केली आपल्या संघासाठी. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झालेल्या आहेत 34 धावा. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल रोहन. अगदी बरोबर. अत्यावश्यकता आहे, आवश्यकता आहे. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय आणि इथून मात्र म्हणावं लागेल नशिबाचा चौकार, नशिबाची साथ. मिळतायत धावा 4. गणेश भरपूर वेगाने आले होते. मात्र ते वेगाने जसे धावत आले तसे सरळ धावत आले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला नव्हता. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. ज्ञानेश्वर मुकादम एक्सपर्ट स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड. क्या बात आहे. चंदन याच्यावरती आता मात्र बंधन लावण्याचा जो प्रयत्न केला गेला होता पण तो नशिबाची साथ सुद्धा दिलेली आहे नशिबाने. बघूया उर्वरित 2 चेंडूमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती दिनेश केणी. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. चेंडू चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी आणि तत्पूर्वी जर आपण विचार केला तर पंच लारा सर बोट आकाशात उंचावतायत. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
फलंदाज कुंदन बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. एकंदर धावसंख्या आहे 39 या अंकावरती. चंदन नाईक याच्याकरता अखेरचा चेंडू. आता मात्र सामोरं जायचं आहे. या चेंडूवरती जेवढ्या धावा जोडल्या जातील त्या निश्चितप्रमाणे खूप महत्त्वाच्या असतील. गोलंदाज तयार. अंतिम अखेरचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज आहे. डेड बॉलचा इशारा, कारण की जी पावलांमध्ये चूक झाली त्यामुळे गोलंदाजाने कोणत्याही प्रकारचा धोका पत्करलेला नाही आहे. दिनेश केणी यांनी राईट ऑन ओव्हर दी विकेट. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये चेंडू अपेक्षित आला नाही. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चित्याची चपळाई पाहायला मिळते. सुंदर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या फलकावरती आपण पाहतोय 41. आणि जिंकण्याकरता चिरोबा कोण या संघासमोर लक्ष आहे 42 या धावसंख्येचं. या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल निश्चितप्रमाणे आपण ऐकणार आहात. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे यांच्या माध्यमातून, तसेच संदेश पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू सो मच. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक फायटिंग टोटल नक्कीच इथे ठेवण्याचं काम केलं आहे कारोली टीम संघाने. मात्र ही देखील विसरून चालणार नाही आहे. ग्राउंड नंबर 2 वर सध्या भरपूर मोठा मॅच सुरू आहे. काल्हेर वर्सेस भादवड. मात्र काल्हेर टीमने देखील भादवड संघाला प्रत्युत्तर देत घेतला आहे. संतोष तरे आणि शैलेश यांची मेहनत त्या ग्राउंडवर. मात्र ग्राउंड नंबर 1 वर सिच्युएशन वेगळी आहे. इथे देखील सेमीफायनलचा मॅच आहे. कोणगाव आणि कारिवली आपसमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फायनल मॅच आजच खेळवायची आहे. कारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कारिवली टीम मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी देखील तयारीमध्ये ठेवायची आहे. सध्या प्रमोददादा भोईर थोडीशी चर्चा करताना सरुल टीमच्या खेळाडूंसोबत चर्चा करणं देखील फार महत्त्वाचं आहे, कारण की शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. टॉस बॉक्समध्ये उपस्थिती या व्यासपीठावर अरविंद भोईर साहेब आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत. सोबत श्याम मामा चौधरी, पंढरी भोईर साहेब आहेत, कबीर मामा ठाकरे यांना आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर. विलास बालू हे देखील आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर. आमच्यासोबत आमच्या कॉम्बॉक्समध्ये संदेश वखारे जोडलेले आहेत. गेली अनेक वर्ष ते समालोचक करतात या भिवंडी परिसरामध्ये. लक्ष फारसा मोठा नाहीये, मात्र फायटिंग टोटल तर आहे. म्हणजे चॅलेंज पेश केली आहे कारिवली टीम संघाने, ती म्हणजे कोणगाव संघाच्या समोर. सुरुवात जर चांगली झाली तर कारिवली टीम संघ नक्कीच जिंकेल. आणि इथे जर फलंदाजी करणाऱ्या संघाने जर चांगली सुरुवात केली तर इथे कोणगाव नक्कीच जिंकेल. 42 धावांचं टार्गेट आहे. चला सलामीची जोडी अजूनही आली नाहीये. मी कधीपासून तुम्हाला आवाज देतोय, तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण लावा. पंच आहेत मैदानामध्ये. सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. वेळ फार कमी राहिलाय. ग्राउंड नंबर 2 वर 63 धावांचं आव्हान आहे. मात्र 2 षटकामध्ये 37 धावा बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाने देखील बनवलेल्या आहेत. पारडं जर आहे काल्हेर टीमचं, मात्र काही येऊ शकतं. क्रिकेट आहे. 12 चेंडू 26चं समीकरण आहे आणि एकही विकेट पडले नाहीये काल्हेर टीम संघाचं. तिसऱ्या षटकाचा खेळ तिथे सुरू झालेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकता मिजाईल, प्रशांत मात्रे आणि भाई नाईक सलामीची जोडी कोणगावची आपल्याला पाहायला मिळते. आज सेमी फायनल बघण्याकरिता भरपूर प्रेक्षक इथे जमलेले आहेत. ग्राउंड नंबर 2, ग्राउंड नंबर 1 वर देखील तेवढीच पब्लिक तुम्हाला पाहायला मिळते. चाचणी स्पर्धेची बातच अलग आहे. प्रत्येक
संघ विचार करते की ही स्पर्धा मला जिंकायची आहे. संघर्ष करताना तुम्हाला पाहायला मिळाले पहिल्या दिवसापासून. अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, मात्र या स्पर्धेला चाम आणि डिमांड जास्त आहे. कारण की ओल्ड इज गोल्ड, सर्वात जुनी 40+ पंच माधव सर, आपण सुरू करायची आहे मॅच. एकोणीस तारखेपासून पुन्हा एकदा तुम्हाला याच मैदानावर न भूत न भविष्यातीला जानुमाना क्रिकेट टीम सरवली यांच्या माध्यमातून मेगा इव्हेंट पाहायला मिळणार आहे. इथे फलंदाज पाहतोय आपण प्रशांत आणि महेश अशी जोडी खेळपट्टीवर आली आणि गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. भारत विकेट टेकर गोलंदाज आहे. प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेत आलेला हा गोलंदाज आहे. सुरुवात कोणता खेळाडू करते पाहूया. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूने भारतने सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी आहे. जास्तीत जास्त वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असेल कारोली टीम संघाच्या माध्यमातून. एक कंप्लीट साइड आहे कारोली टीम. माधव ठाकरे पंचाच्या मुख्य भूमिकामध्ये आहेत. जवळ शापूर या परिसरातून या विभागामध्ये येऊन पंचाच्या भूमिकेमध्ये काम करताना तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज भारत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. पहिला ब्लास्ट पाहायला मिळतोय, पहिला चौकार पाहायला मिळतोय. प्रशांत याच्या बॅट मधून येणारा हा चौकार. यस, प्रशांत समोर आहे आणि त्याला या प्रकारचा बॉल, अर्थातच मोठा फटका आलाय त्याच्या बॅट मधून. हा पहिला चौकार. नक्कीच सुरुवात चौकाराने केली आहे प्रशांतने. भारत पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये. नीलम नाईके ओ माय गॉड केली आहे चुकी आणि आता जीवनदान दिलाय प्रशांतला. खतरे की घंटी वाजताना कारोली टीम संघासाठी. यस, कॅच ड्रॉप आणि ती देखील कोणाची? प्रशांत म्हात्रेची. हे कदाचित टीम कारिवलीला महाग पडू शकतो. खूपच महाग ठरू शकतो इथे कारोली टीम संघाला. थोडंसं कठीण देखील होते, मात्र पकडणं फार महत्वाचं होतं या मॅचमध्ये. महत्वाच्या मॅचमध्ये तुम्ही एकही चुकी करू शकणार नाहीये. भारतचे प्रयत्न खूप चांगले राहिलेत आतापर्यंत. भारत राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज आहे प्रशांत म्हात्रे. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. गॅप मध्ये चाललाय चेंडू. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत प्रशांत म्हात्रेने. सोपं नाहीये संदेश. 42 धावा बनवायचे आहेत. गोलंदाजी देखील खूप चांगली आहे कारोली टीम संघाकडे. नक्कीच, आणि सोबतच क्षेत्ररक्षकांना देखील साथ द्यावी लागेल. गोलंदाजांची पहिली ओव्हर चालू आहे, ज्या ठिकाणी आतापर्यंत 8 धावा वसूल केल्यात प्रशांतने. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय तिथे पाहूया. पंचांकडे बघत होते फलंदाज आणि पंच लगेच आमच्याकडे बोलतायत की हा चेंडू स्वेअर आहे, वाईट आहे. एक्स्ट्रा धाव कोणगाव संघाच्या खात्यामध्ये. धावा झाल्या आहे धाव फलकावर. 9 विदाउट लॉस्ट. टार्गेट 42 धावांचं आहे. त्याचा पाठलाग करताना टीम कोणगाव. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय भारतला. ओरपी चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळलाय. ओ जर झेल झाली असती तर कदाचित स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल म्हणालो असतो, मात्र आतापर्यंत 2 झेल ड्रॉप झाले. संदेश नक्कीच प्रयत्न तर चांगले होते, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणावर प्रत्येक धाव जी आहे ना, ती अति महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. नक्कीच प्रत्येक धाव महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. धाव जी आहे सुरू ठेवली आहे. स्कोर कार्ड जो आहे चालू ठेवलाय प्रशांतने. पहिल्या चेंडू डॉट आल्यानंतर धावा बनतायत. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झाली होती. इम्पॅक्ट स्टंप बघितलं, पंचांनी सांगितलं की हा चेंडू थोडासा बाहेर आहे. लेग बायचा इशारा. धाव संख्या 12 धावा धाव फलकावर.
षटकाची समाप्ती आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 12 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. 6 चेंडू प्रशांतने खेळले. आता स्ट्रायकिंगवर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच भाई नाईक. चला फिल्डिंग लावा आपण. वेळ घेऊ नका आपण प्लीज. सो रिक्वेस्ट टू कारविली टीम. यस सुरुवात तर चांगली झाली आहे कारण 42चं लक्ष असताना आवश्यक सरासरी आहे. त्याहून अधिक धावा जमा झाल्यात चिरोबा कोण टीमसाठी. संजय गोलंदाज षटक क्रमांक 2. नक्कीच इथे प्रयत्न सुरू झालेले आहेत मैदानामध्ये. थोडीशी चर्चा केली आहे गोलंदाज सोबत संदीपनं. पाहूया संजय कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. थोडस टीम मीटिंग शॉटमध्ये पाहायला मिळाली प्रशांत आणि महेश भाई यांच्या माध्यमातून. 63 धावांना चांगला उत्तर काढले टीम संघाने दिले आतापर्यंत भादवड संघाला. मात्र ग्राउंड नंबर 1 वर स्थिती अशी आहे की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. गोलंदाज संजय आपण गोलंदाजी सुरू करायची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूने चेंडू सरकलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय कुंदन. 1 धाव इथे पूर्ण केली गेल्या. मागच्या 7 चेंडू नंतर स्ट्राइक मिळाली आहे. जब भी आते छा जाते महेश भाई. पाहूया महत्वाच्या मॅच मध्ये किती धावा बनवून नक्कीच आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतील. आज फिल्डिंग मध्ये भरपूर संघर्ष केलेला आहे महेश भाई याने. वारंवार चेंडू त्यांच्याकडेच गेले होते. ते चेंडूचा पाठलाग करणं ते तर बॉल त्यांच्या मागे लागला होता असंच आपण म्हणू शकता. फुलटा चेंडू. काय घडलंय पंच काय इशारा देतात पाहूया आपण. हाईट साठी पंचांना चेक करायचं आहे. पंचांचा हा रेपर आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे. नक्कीच चेक करतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. पंच लारा सर यांना चेक करायचं आहे की हा चेंडू जास्त हाईट आहे की नाही ते बघायचंय. आणि तिसरे पंच बघतायत. धावा धाव फलकावर स्थिर आहेत 13. या चेंडू नंतर निर्णय आपण नक्कीच पोहोचू आम्ही. सर्वचे सर्व खेळाडू आमच्याकडे बघताना काय निर्णय येईल या गोष्टीकडे लक्ष आहे. स्लो मोशन मध्ये बघितला जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि पंचांनी वाईट दिलेला आहे. नक्कीच नो असता तर फ्री हिट असता. एक चांगला निर्णय लारा सरांच्या माध्यमातून. मात्र डिसिजन चांगला आहे. वाईट आहे. 1 धाव आलाय. पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा चेंडू सरळ निघून गेलाय. चंदन विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू समाप्त केला जाते कमबॅक करताना गोलंदाज संजय. नक्कीच चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. संजयच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकला गेलाय. अतिशय सुंदर असा हा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो संजय आणि याच्या माध्यमातून. ग्राउंड नंबर 2 वरून कोणता संघ या ठिकाणी येईल याचं उत्तर आपल्याला मिळालंय. बंद्रा मारुती काल्हेर. पुन्हा एकदा गळीमध्ये चेंडूला ढकललाय. 1 धाव पूर्ण झाला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी वेगाने धावले गेले तिथे महेश भाई. आणि तिसरा धाव देखील घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि इथे आपण पाहतोय चंदन चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. तर इथे धावा झालेल्या आहेत धाव फलकावर 16 धावा 16. बंद्रा मारुती काल्हेर टीम फायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे. आता कोणता संघ इथून थेट काल्हेर संघाबरोबर खेळणार आहे. मात्र स्ट्रोक खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे.
2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, इथे धाव मिळणार नाहीये, बॅटर आउट होतोय. कमॉन डीजे. महेश, रनआउटची विकेट आपण पाहिली. ही विकेट जी आहे ना ती सॅक्रिफाईस केली आहे परेश महाजनसाठी असंच म्हणावं लागेल. नवीन फलंदाज परेश आलाय. नवीन बॅटर परेश महाजन मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर परेश मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. संजय गोलंदाज कमबॅक करताना आपण पाहता विकेटनं. थोडंसं स्पीडअप ठेवा, फायनल देखील आजच खेळवायची आहे, लक्षात असू द्या. संजय सन्मान दिलाय चेंडूला. एष्ट्याचा वेध घेणारा हा चेंडू ठेवला होता, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. लेग स्टिक सोडून हा बॉल हाताला होता. हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी गडा, नशिबाची साथ परेश महाजनला मिळालाय त्या ठिकाणी चौकार. 4 धावफलक पुढे सरकलाय. 22 धावा धावफलकावर. धावा झालेल्या आहेत 22 धावा. इथून विकेट येणं फार महत्वाचं झालंय. पुन्हा एकदा लेग कट केलंय चेंडूला. शतरक्षक होता गलीमध्ये, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला, सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाव घेण्याचा मूड नाहीये प्रशांत म्हात्रे यांचं. एक धाव समाधान म्हटलं जात आहे. धाव संख्या 23 धावा धावफलकावर. 23. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतील 12 चेंडूमध्ये अजून किती धावांची आवश्यकता आहे. 19 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके संदेश मॅच फिनिश करू शकतो. यस, मात्र तिसरं षटक जे आहे ते निर्णायक असेल, कारण त्या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. आणि तिसरं षटक घेऊन संदीप पाटील येतोय. अगदी महत्त्वाचा खेळाडू टीम कारिवलीच्या दृष्टिकोनातून. 12 मध्ये 19 रोखायच्या आहेत. अर्थातच येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांना गोलंदाजी चांगली करावी लागेल. तर त्या उलट चेरोबा कोण टीमचा विचार केला तर अगदी 2 महत्त्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परेश आणि प्रशांत. षटक क्रमांक 3 संदीप गोलंदाजीसाठी आलाय. भारत याच्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर संजयने 11 धावा खर्च केल्या. टोटल धाव संख्या आहे ती म्हणजेच 23. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. कोणगावची एक उत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळते. पहिला चेंडू, मोठा फटका केला परेश महाजनच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. सेलिब्रेशन करणार नाहीये पर्याला माहिती आहे अजूनही मॅच आहे, कारण की 19 मधून 6 आले तरी 13 बाकी आहेत. 13 धावा झाल्यानंतरच सेलिब्रेशन केला जाईल. पहिला चेंडू अटॅक कोणावर केला तर संदीपवर हल्ला बॉल केला आहे. धाव संख्या 29. 13 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज संदीप विकेट घेईल का परेश. राईट आर्म ओ द विकेटने. पुन्हा एकदा ओरपी चेंडू बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6. जगदीशदादा म्हात्रे हे नक्कीच पिंपला संघाचे क्रिकेटर आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा ऐतिहासिक मैदानात 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगवले होते माझ्या समोर. ते देखील जवळून बघतायत मॅच. आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. 7 धावांची आवश्यकता आहे.
काम 25 या षटकामध्ये होईल का पाहूया आपण. पुढचं चेंडू यावेळी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. तिसऱ्याची अपेक्षा होती टीमला, मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये, व्यवस्थितरित्या मिडल झाला नाहीये. एक धाव पूर्ण, एका धावाने धावफलक झालेला आहे. 36 धावा धावफलकावर, फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. एकता मिसाईल प्रशांत मात्र फिनिश करेल का पाहूया आपण. पाहूया, पर्याला हे काम जमलं नाहीये, मात्र स्ट्रायकिंगला तितकाच जुना जाणता क्रिकेटर आहे प्रशांत. एक आमने सामने चांगला बॅटल आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा हवं तसं बॅटवर चेंडू आला नाही. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या 37 धावा धावफलकावर, 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप, सामना करते परेश. पुन्हा एकदा टॉप एच हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय, विकेट मिळतोय. परेश महाजन बॅक टू डग आउट. हा चेंडू जर डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये 5 धावा राहतील. जर मोठा फटका आला तर मॅच समाप्त होईल. तर आता संदीपला जे काय आहे ते करायचं आपल्या गोलंदाजीमध्ये. शेवटच्या जर षटकापर्यंत मॅच न्यायची असेल तर हा चेंडू डॉट करावा लागेल. नवीन बॅटर प्रशांत म्हात्रे, 2 प्रशांत आता खेळपट्टीवर. गोलंदाज संदीप. एखादा विकेट आला तर मॅच गरम होईल. ठंडी में गर्मी का ऐसा दिलाना हो तो फिर विकेट लेना जरूरी है. विकेट आला तर मॅच देखील गरम होईल. आणि संदीपला जर विकेट मिळाला तर पूर्णपणे चार्ज होईल टीम कारिवली. प्रशांत आला, न्यूमॅन, राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडंसं आपण बघितला गोलंदाजीमध्ये, थोडंसं चेंडूला जो लेग स्टंप ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव आली आहे. आता संघर्ष 6 चेंडू आणि 4 धावांचा असेल. तो म्हणजेच कोणगाव संघाला कोणता गोलंदाज आहे की हा सामना जिंकून देईल कारिवली टीम संघाला. फाईट बॅक करावा लागेल तुम्हाला. तुमचं नॅचरल क्रिकेट खेळावं लागेल. तुमचं 100% द्यावं लागेल या मॅचमध्ये. महत्त्वाच्या मॅचमध्ये मागच्या 18 चेंडूमध्ये काय घडलंय ते विसरून जावं लागेल. मला 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेन्स करायचे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे फक्त. कुंदन आहे, अनुभवी आहे, अनेक मैदाने गाजवलेला हा खेळाडू आहे. करेल का? मात्र तितकंच जुना जाणता क्रिकेटर प्रशांत म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे. दोन्हीही अनुभवी खेळाडू आहेत खेळपट्टीवर. सोपं नाहीये काम, मात्र करू शकतो गोलंदाज. फिरकी गोलंदाजी करावी, विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 चेंडूवर 2 फलंदाजांना बाद करावा लागेल तर मॅच कुठेतरी बनेल कारिवली टीम संघासाठी. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू कुंदनचा. पहिला चेंडू अगदी सरळ हातामध्ये गेलाय, विकेट मिळाला इथे. आणि कुंदन आता पूर्णपणे 4 झाला आपल्या गोलंदाजीमध्ये. कम ऑन डीजे. डीजेचं देखील मूड नाहीये. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला फलंदाज लगेच या मैदानाच्या आतमध्ये, आम्हाला फायनलची तयारी करायची आहे. आउट झाल्यानंतर प्रशांत म्हात्रेला देखील कळालं की थोडासा दबाव आलाय संघावर. मात्र दबाव नाही घेता टीमचे कॅप्टन, टीमचे सेनापती, टीमचे प्रमुख मैदानाच्या आतमध्ये आले. देवेन मुकादम. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. 5 गेंदे 4 रन, कुछ भी हो सकता है. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे टीमचे कॅप्टन देवेन. 15 ते 20 धावा बनवण्याचा प्रत्येक मॅच मध्ये बघितलेला आहे आपण देवेन यांना. मात्र महत्वाच्या 4च धावा बनवायच्या 5 चेंडूमध्ये. सुरुवात चांगली करून देतात नेहमी, मात्र आज
लेट ऑर्डर मध्ये पाहायला मिळत आहे तो म्हणजेच मुकादम देवेन. पहिली वॉर्निंग पंचाने दिले वेळेच्या बाबतीत कारुली टीम लक्षात असू द्या. कुंदन शॉर्ट रनअप ठीक पंचाच्या बाजूने राईट हॅम आउट विकेट. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून विनिंग स्ट्रोक आहे की काय पाहूया आपण. चेंडू चाललाय 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 सीमा दिशेने मात्र अडवला गेलाय आणि पहा बघता बघता 3 धावा पूर्ण केलेला आहे. स्कोर इज लेवल. आता एका धावाची आवश्यकता आहे. तर इथे आपण पाहतो 1 धाव दूर आहे विजयापासून. 1 पाऊल दूर आहे टीम कोणगाव. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता विनिंग स्ट्रोक प्रशांत मात्रेच्या बॅट मधून येणारा हा 1 धाव आणि अशा प्रकारे टीम शेरोबा कोण संघ फायनल मध्ये प्रवेश करत आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक कारुली टीम. आपणास पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. येणाऱ्या 19 तारखेपासून जे अनुमान क्रीडांगण सरवली या मैदानावर होणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप सारी शुभेच्छा. नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे सो प्लीज टीम कलरचे कॅप्टन आणि सोबतच टीम कोणचे कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉस साठी या. देवेन मुकादम चला या. चला फायनल मॅचचा टॉस आपण करत आहोत आणि देवेन मुकादम आपण टॉस करण्यासाठी यायचे. चला प्लीज टॉस आपण करणार आहोत. फायनलचा टॉस आहे. बंद्रा मारुती काल्लेर राजन पाटील भरपूर खुश आहेत. फायनल मध्ये संघ दाखल झालेला आहे. त्याचबरोबर पंढरी भोईर देखील भरपूर खुश आहेत. त्यांचा संघ देखील फायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे. आणि आता फायनल मॅचचा टॉस आपण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये करत आहोत. कॅप्टन आपण या फक्त कॅप्टनने फक्त यायचंय. एक चेअर आणा. त्याच्यावरती आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ठेवणार आहोत. आपण कॅप्टन सोबत चर्चा करणार नाहीये कारण की फायनलचा मॅच आहे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. काल्ले टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. त्याचबरोबर शेरोबा कोणचे कॅप्टन देखील आलेले आहेत. सर्व पाहुण्यांनी समोर उभं राहायचं. कॅप्टन आपण थोडस लिडिंगला राहा. आमचे कॅमेरामॅन आपण थोडस फोकस करायचंय. मित्रांनो फायनलचा टॉस करण्या अगोदर पुन्हा एकदा आपण पाहुण्यांना पाहता तुमच्या टीव्ही मॉनिटरवर फायनलचा टॉस आपण करतोय तो म्हणजेच शेरोबा कोण आणि त्याचबरोबर बंद्रा मारुती काल्लेर या संघाबरोबर आपण इथे टॉस करतोय. ही ट्रॉफी उचलली जाते आहे. कोणता संघ जिंकेल येणाऱ्या तुम्हाला एका तासामध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा आहेत. आपण आता इथे टॉस करतोय. टॉस सर्वांना माहितीच आहे. एका बाजूला अध्यक्ष संजयभाई मात्रे यांची प्रतिमा आहे. दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ अशी प्रतिमा आहे. दोन्ही कॅप्टनने तर मित्रांनो कन्फर्म झालेला आहे की फायनल मॅच 3 षटकांचा आहे. पॉवर प्ले नसणार आहे. भिवंडी 40+ आणि तोच आलेला आहे. महत्वाचा टॉस जिंकलेला आहे बंद्रा मारुती काल्ले टीम संघाने. नक्कीच नाणेफेकी जिंकलेली आहे काल्ले टीम संघाने. पाहुण्याने विनंती असेल आपण सर्वांनी व्यासपीठावर बसून घ्यायचंय. आमचे सर्व कमिटीचे जे मेंबर आहेत आपण सर्वांनी व्यासपीठावर बसून घ्यायचंय. थोडीशी चर्चा काल्ले टीम संघाबरोबर शॉर्ट मध्ये.
भरपूर संघर्ष केला, भरपूर पाऊस झाला यावर्षी, सराव देखील कोणाचा झाला नसावा, पण आपण जी मेहनत केली आहे ग्राउंड नंबर 2 वरून थेट ग्राउंड नंबर 1 वर जिथे फायनल मॅच खेळण्यासाठी आल्यात, मनामध्ये काय चाललंय सध्या? मनामध्ये आनंद चालू आहे माझ्या, कारण आम्ही पहिल्यांदाच फायनलला पोचलो आणि आता आमची मॅच चालू होती भादवड आणि काल्हेर. तर भादवड संघाने आधीच पटांगऱ्या वाजून मोकळे झालेले होते, पण आमच्याजवळ एक हुकमी एक्का होता योगेश म्हणून, त्यांनी मॅच जिंकून दिलेली आहे. योगेशचं पहिलं अभिनंदन करते. नक्कीच, म्हणजे तुम्ही ग्राउंड नंबरवरच तुम्ही 2 वरच अशा फायनल जिंकली असं तुम्हाला वाटतंय? काही हरकत नाही, फायनलच्या शुभेच्छा तुम्हाला आम्ही देत आहोत. टॉस जिंकलं, तुमचा निर्णय बॅट फर्स्ट आहे. तर कॉम्बॉक्समध्ये संदेश वखारे आपल्यासोबत जुडणार आहेत. मैदान खाली करा प्लीज, मैदान खाली करायचं, बाकी आमचे पाटील की आपण मैदान खाली करायचं आहे. चला कोणगाव, बॅटिंग करायची लक्षात घ्या, कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही या गोष्टीकडे लक्ष आहे. काल्हेर संघाने बॅटिंग घेतली आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या कोणगाव आणि पाटील मैदान खाली करा, मैदान खाली करा. लहान मुलं चला मैदानाच्या बाहेर, आपण निघायचंय. काल्हेर टीम चला आपण बसून घ्या एका ठिकाणी. काल्हेर संघाचे पाटील आपण देखील या मैदानाच्या बाहेर. फायनल मॅच आहे, मैदान खाली करायचे आपण. सन्माननीय प्रदीपदादा जोशी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मंडळाचे सचिव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. लॉर्ड कमिटी मेंबर संतोष तरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता जाऊया थेट आपण कॉम्बॉक्समध्ये संदेश वखार यांच्या सोबत. चला, कारिवली टीमचे पाटील मैदानामध्ये फिरतायत आणि कारिवली टीमला देखील विनंती असेल आपण या व्यासपीठाकडे आपण या. वेलकम. गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड आमचे मित्र इथे आलेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोठी मॅच आहे, फायनल मॅच आहे आणि मजा भरपूर येईल या मॅच मध्ये. संदेश. वेलकम. शुभ आगमन होत आहे. सन्माननीय विद्यमान लाडके अध्यक्ष संजयभाई म्हात्रे, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावदी स्पोर्ट भादवड टीम संघाचे करता धरता आणि भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवून देते. काल्हेर टीम